हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग. बघा बानो, आहा आहा आहा, बानूची आंघोळ झाली मस्तपैकी फ्रेश दिसला का कशी हसते. मस्तपैकी डोकं फिकं विचारून कटणीला आले, पण इथनं कठीणवालाच किती वेळा झालं बोलवणं पण येईना ती कठीणवाली. काय करावं, लईच केस वाढले ते. बघा डोकं विचारलंय तर बानू आज हसायला लागली. बानूला म्हणलं बानू हेडेव काढू का, तर मुंडे हलवली. हा असं केलं हाय का नाही, हाय का नाही. तर सगळ्यांना खूप खूप महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. बानूकून पण बानू हसायला लागली, सगळ्यांना शुभेच्छा देते. हसती म्हणल्यावर सगळ्यांना शुभेच्छा देते. तर ही बानूकून पण तुम्हाला सगळ्यांना, मामा मामीला काकीला मावशीला माऊला सगळ्यांना शुभेच्छा बानूकून. मस्तपैकी बानूची आंघोळ वगैरे झाली. आंघोळ लवकरच होती बानूची. तर मला एक बोलायचं होतं, तर इतके छान कमेंट आल्या का नाही तर सांगायची सोयीच नाही. मला तर लय आनंद झाला बाय, लय म्हणजे लयच आनंद झाला. तर एक ताई आहे की त्यांना मला मदत करायची, पण कशी मदत करणार. तर माझं गाव आहे भाळवणी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. तर मला काही याच्यावरती मोबाईल नंबर ही देता येत नाही किंवा ॲड पण टाकता येत नाही, म्हणजे ॲड्रेस पण मला टाकता येत नाही, कारण मला वाजा फिजा एवढं येतच नाही. हो का, ही आहे आमची स्वयंपाकची तयारी चालली. सकाळची कामं म्हणल्यावर स्वयंपाक हे असते तीच की. तर काल परवा दिवशी आम्ही सरपणला गेलतो, तर अर्धच हेडव टाकलं, म्हणजे एकच टाकलं. आम्ही 2 बनवले होते, पण दोन टाकले ना मी हेडव, मग नेटच मला पुरलं नाही, त्यामुळं मी 2च टाकले. तर सांगायचा उद्देश असा आहे की ज्यांना कुणाला माझा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे ना असन, त्यांनी इंस्टाग्रामला माझी ID आहे ज्योती भालेराव. ज्योती भालेराव त्याच्यावर सर्च केला आणि तिथं मला नंबर तुम्ही पाठवू शकताय. मग ती नंबर मी घेऊ शकते, ती नंबर मी घेऊ शकते. तर राहायला उद्देश, मला कामाला जायचा, तर महाशिवरात्र आली त्यामुळं मी जाऊ शकले नाही कामाला. तर ती आई सांगते पाणी आणायला. तुम्ही म्हणसान की ती का खुनवती, ती पाणी आणायला सांगते स्वयंपाकाला. ही काय इथं पातीलं पण दिलंय तिने पाण्याला. कसं असतं माहिती आहे का, जे पण आहे तुमच्यासोबत शेअर करते मी, आणि माझ्या मनात काय राहत नाही, मी सगळं सांगत असते. दबकत का होईना, कसं का होईना, पण मी बोलतच असते. तुम्हाला हे पण माहिती आहे का नाही. तर आमच्या इकडं महाशिवरात्र यात्रा म्हणजे करमाळा तिकडं आहे का नाही, तिकडं लय मोठी यात्रा भरती. तर मी म्हणलं होतं जाईन, पण बघू आता 2 वर्ष झालं जाईन म्हणलं. असं वाटतं की जाऊनच यावं त्या देवाला. कसं असतं, सगळं देव पावन करावंच लागते, तर असं काय नाही. बानूला झोप आली, तुम्हाला हसून दाखवलं तिनं, शुभेच्छा दिल्या. तर बानूला झोप लागली, आता मी तिला खाली टाकते. तर सांगायचा उद्देश असा आहे की माझी काळजी करणारे भरपूर असे आहेत आणि मला मदत करणारी पण भरपूर असे आहेत. म्हणजे मदत अजून कोणी केलेली नाही, पण म्हणत्यात याच्यातच आनंद वाटतोय मला. तुम्ही बोलता ना, बस मला मिळाल्यासारखं आहे. पण मला पण तुम्हाला बोलायचं आहे फोनवर, पण मला नंबर देता येत नाही, आणि मी सांगणार तर कुणाला सांगणार. बघू आता मी माळावर जाणार आहे वहिनीकडं, त्यांना मी सांगेन की जे कोणी माझे भाऊ बहिणी आहेत त्यांना नंबर मला द्यायचा आहे, तर कसा द्यायचा हे त्यांच्याकडूनच मी शिकेन. तर नक्कीच कंटिन्यू करा. तिथं गेल्यावर मी हेडेव बनवणारच आहे, दुसरा हेडेव नक्कीच बघा. तोपर्यंत बाय.